नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रिया होळे युट्यूब चॅनल मध्ये। मी प्रिया तुमचं मनापासून अगदी स्वागत करते। आता बरेच आपल्या महाराष्ट्रामध्ये घटना अशा घडतायत की मुलींवर अत्याचार होत आहेत किंवा मुलींवरती रेप होत आहेत, बलात्कार होत आहेत किंवा किडनॅपिंग किंवा लहान मुलांवर अत्याचार होत आहेत, लहान मुलींवर अत्याचार होत आहेत। बऱ्याच घटना ह्या मुलीं किंवा स्त्री जातीवरतीच भयंकर प्रमाणात होत आहेत किंवा ह्या घटना का घडतायत किंवा ह्या घटनेपासून वाचण्याचं कारण कसं, किंवा आपण रात्री अपरात्री काही मुली म्हणजेच की थोडक्यात विषय चालू करण्या अगोदर मला सांगायचंय की मुलींच्या सेफ्टीसाठी हे मुलींनी काय केलं पाहिजे किंवा महिलांनी काय केलं पाहिजे की आता पूर्वीसारखं राहिलं नाही। बऱ्याच महिला हे आपलं स्वतःच घर चालवण्यासाठी किंवा त्या वेल एज्युकेटेड असतात किंवा कुठल्याही कामासाठी आपण रात्री अपरात्री घराबाहेर पडतो किंवा घराबाहेर जात असतो। तर घराबाहेर जात असताना आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजेत की जेणेकरून आपल्यावर जे काही वाईट घटना घडणार आहेत किंवा जे काही आपल्यावर नजर ठेवून बसलेली माणसं असतात की आपल्याबरोबर वाईट घटना म्हणजे ही माझी विश्वचरणी तर प्रार्थना राहीलच, परंतु जरी आपण आपल्या सेफ्टीसाठी थोडं जागरूक राहिलं तर खूप महत्वाचं आहे यासाठी की जर आपण रात्री अपरात्री एखाद्या महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडणार असाल किंवा कुठल्याही प्रायव्हेट कारने किंवा प्रायव्हेट टॅक्सी किंवा ओला उबेर अशा गाड्यांमधून आपण प्रवास करणार असेल किंवा तर आपण घरातल्या माणसांना सर्वप्रथम आपण कुठे जाणार आहे तिथला पूर्ण ऍड्रेस दिला पाहिजे। आपण ज्यांच्याकडे जाणार आहे त्यांचा नंबर सुद्धा तुमच्याकडे आपल्या घरच्यांकडे अवेलेबल असला पाहिजे किंवा आपलं लोकेशन त्यांच्याबरोबर शेअर केलं पाहिजे किंवा आपण जिथं जाणार आहे तिथला पूर्ण ऍड्रेस त्यांच्याकडे आपण दिलं पाहिजे, जेणेकरून जे काही प्रायव्हेट कारवाले गाडीवाले असतात किंवा जे काही ड्रायव्हर लोक असतात त्यांना सुद्धा हे गोष्टी लक्षात आले पाहिजेत की ह्या व्यक्तीने आपलं लोकेशन त्यांच्या घरच्यांशी शेअर केलेलं आहे किंवा ही व्यक्ती कुठे चाललेला आहे ह्या गोष्टी त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगितलेल्या आहेत। ह्या गोष्टी सगळ्यांनी म्हणजे महिला वर्गाने किंवा मुलींनी, खास करून मुली ह्या बाहेर जास्त प्रमाणात असतात आणि महिलाही असतात, कारण आता महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि एकदम टॉप मध्ये काम करत आहेत। त्यामुळे रात्री अपरात्री जॉबवरून घरी जाताना किंवा घरातून बाहेर जाताना एखाद्या महत्वाच्या कामासाठी आपण कुठे जाणार आहे त्याची पूर्णपणे माहिती आणि कल्पना आपल्या घरच्यांना देणं हे गरजेचं आहे। आणि बाहेर जाताना नक्कीच मिरचीची पूड किंवा एखादा स्प्रे तरी आपण आपल्या जवळ ठेवलाच पाहिजे। महिलांनी आणि मुलींनी दोघांनीही जर ह्या गोष्टी आपण आपल्या जवळ ठेवल्या तरी आपल्याबरोबर काही चुकीचं घडणार असेल किंवा घडण्याची वेळ येईल तर आपल्याला त्याचा उपयोग करता आला पाहिजे आणि आपल्याला त्या अडचणीतून शक्यतो बाहेर पडण्यासाठी त्याचा खूप चांगल्या प्रमाणात मदत होणार आहे। कारण एकटी व्यक्ती तर कोणाशी लढू शकत नाही, परंतु हे जे काही पेपर स्प्रे किंवा जे काही मिरचीची पूड आहे या गोष्टींनी आपल्याला खूप खूप महत्वाची मदत होणार आहे। लक्षात ठेवलं पाहिजे स्वतःच्या सेफ्टीसाठी आपण एवढ्या गोष्टी तर केल्याच पाहिजेत। आपले नंबर किंवा आपल्या मैत्रिणींचे नंबर किंवा आपले जे काही नातेवाईक आहेत आपण ज्याचे जाणार आहे त्यांचे नंबर हे आपण आपल्या घरच्यांशी शेअर केले पाहिजे। आपण कुठल्या एखाद्या एकदम बेस्ट फ्रेंडच्या घरी जाणार असाल किंवा आपण बेस्ट फ्रेंड बरोबर जाणार असाल तर तिचे लोकेशन किंवा तिच्या घरच्यांचे नंबर किंवा तिच्या म्हणजे की आपल्या सगळ्या मैत्रिणींचे नंबर सुद्धा आपण आपल्या घरच्यांशी शेअर केले पाहिजे, जेणेकरून आपण अडचणीत पडणार नाही। कारण बरेच वेळेस काय होतं माहितीये का की आपण ज्या व्यक्तीकडे जाणार असतो तो व्यक्ती सुद्धा आपल्याला कधी कधी धोका देऊ शकतो किंवा त्या व्यक्तीकडून सुद्धा आपल्याला कधी कधी धोका असू शकतो। कोणत्याही बाबतीमध्ये आपल्याला अडचणीत पडायचं नाहीये, कारण आपण एक मुलगी आहे आणि मला माहिती आहे मुलांसारख्या लढू शकतात, परंतु काही गोष्टी अशा असतात की जो काय आता महाराष्ट्रामध्ये आता अन्याय अत्याचार छळ वाढलेला आहे किंवा जे काही बलात्काराच्या घटना घडत आहेत लहान मुलींबरोबर किंवा अगदी आपल्या बाळाला घेऊन जाताना सुद्धा आपण एकदम सेफ्टीने घेऊन गेलं पाहिजे किंवा कोणीतरी आपलं घरामधलं एखादं जे काही घरामधलं मोठं माणूस आहे ते आपल्या बरोबर घेऊन गेलंच पाहिजे किंवा बाहेर जाताना शक्यतो टाळलं पाहिजे रात्रीच्या वेळेस महिलांनी तरी, म्हणजे
आता काही महिलांना म्हणतात की वुमन पॉवर म्हणून त्यांची शक्ती जागृत होईल, की हे आता मला कमेंट मध्ये काहीतरी बोलायला बघतील की आजच्या महिला काही पुरुषांपेक्षा कमी नाही, तामकन तमकन तमकन तमकन. तर मला त्या महिलांना असं सांगायचं की महिलांनो, हे व्हिडिओ आपल्या सेफ्टीसाठी आहे, त्यामुळे कुणीही रागाला न जाता तुम्ही एवढं गोष्ट लक्षात घ्या की आपण आपली सेफ्टी ही प्रथम केली पाहिजे आणि त्यासाठी लढलं पाहिजे. हा, मान्य आहे की महिला ह्या पुरुषांना काय आता आजकाल कमी नाही आहेत, परंतु तेवढेच अत्याचार पण महिलांवरती होत आहेत. प्रत्येक महिलांची जी काही मेंटॅलिटी असती ती एकसारखी नसती, किंवा जी काही ताकद असती ती एकसारखी नसती. कारण काही महिला सर्व्हाइव्ह करतात, पण काही महिला ह्या खूप म्हणजे की थोडक्यात काही महिलांना सिच्युएशनला सामोरे जाता येत नाही. त्यासाठी हे व्हिडिओ बनवलेले जातात. त्यामुळे तुम्ही तुमचं डोकं तुमच्यापाशीच ठेवा. तुम्हाला व्हिडिओ आवडले तर तुम्ही सबस्क्राईब करा, नाहीतर स्किप करून टाका. कारण का माहितीये का, हे मुलींना मोटिवेशन करण्यासाठी किंवा महिलांना मोटिवेशन करण्यासाठी व्हिडिओ आहेत, की ते त्यांच्यावरती जर काही म्हणजे अशा गोष्टी घडूच नयेत. परंतु आपण अडचणीत पडलो तर आपल्याला अडचणीतून बाहेर येण्यासाठी या गोष्टी ह्या जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, की लोकेशन आपल्या घरच्यांशी शेअर केलं पाहिजे, किंवा सगळे नंबर आपल्या घरच्यांना आपण बोललं पाहिजे, आपण त्यांची सांगितलं पाहिजे की आपण कुठे जाणार आहोत, कशासाठी जाणार आहोत, किंवा काही ह्या गोष्टी आपण घरच्यांना सांगितल्या तर आपण सेफ्टी मध्ये राहू शकतो, किंवा आपण सेफ राहू शकतो. कुठं तर सेफ्टीच्या दृष्टीने हे गोष्टी ही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यामुळे महिलांवरती होणारे अत्याचार आहेत ते कुठेतरी थोडेफार का होईना कमी होण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे हे व्हिडिओ आहे आजचा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आणि आपल्या महाराष्ट्राच्या राहिला पुढे जाण्यासाठी मदत करा. प्रिया ओहोळे या युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या. खूप चांगले व्हिडिओ आहेत आणि त्यातून नक्कीच तुम्हाला काहीतरी प्रेरणा भेटेल आणि आपल्या महाराष्ट्राच्या ताईला पुढे जाण्यासाठी मदत करा. थँक्यू.